अरे त्याला सिंगलच वडा पाहिजे होता, तुम्ही जबरदस्ती त्याला डबल वडा दिलाय. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका शंकर पवार. आज मी आलो होतो शिर्डीला साईबाबाच्या दर्शनासाठी. गुरुपौर्णिमेच्या दिवशी मी दर्शन घेतलं, एकदम व्यवस्थित झालं. पण जसा मी बाहेर निघालो तिथं होते एक समोर हॉटेल उडपी एक्सप्रेस म्हणून. त्या हॉटेलमध्ये मी नाश्ता करायला गेलो होतो. नाश्ता करत असताना आम्ही तर सगळे एकदम नाश्ता करतो, पण माझ्या मित्राला थोडीशी जादा भूक लागली म्हणून त्याने एक सिंगल वडा मागितला. पण त्या आपला ऑनरने सांगितलं की आम्ही सिंगल वडा देऊ शकत नाही. अरे त्याला सिंगलच वडा पाहिजे होता, तुम्ही जबरदस्ती त्याला डबल वडा दिलाय. वडा तो तसाच राहिला. आम्ही त्याला विचारलं का तुझं काय असेल त्याची प्राइस घे. त्या डबलची 90 रुपये होते आणि सिंगलची 45 रुपये होते. ते 45 रुपये घे. नाही, आमच्या मालकाने आम्हाला असं सांगितलंय की त्या मालकाचं नाव आहे रवी शेट्टी. त्याने आम्हाला असं सांगितलं सिंगल वडा कोणाला दिला. शेवटी अक्षरशः तो वडा फेकायला गेला. माझी एवढीच तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की हे बघा, हे असे हॉटेलवाले माजुरे माणसं ग्राहकला कवा समजून नाही घेणार. हे बघा, एक वडा जो आमचा गेला तो 46 रुपयाचा गेला. हे आम्ही ऑनलाईन मारले त्यांना पैसे. नाही आम्हाला नव्हतं जात, जबरदस्तीने तुम्ही चारला तो. शेवटी तो वाया गेला काका, काय वाद नाही.